हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 21 मार्च 2024 आपण योग ग्रंथावर एक जोशी काकांची सिरियल चालू केलेली आहे. सगळ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ बंद करावे, म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित ऐकता येईल. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम, नमस्कार, वंदन. आज आपल्या या योग ग्रंथ पाठमालेतला पुढचा पाठ आपण घेतोय. एकंदर 4 प्राथमिक किंवा इंट्रोडक्टरी पाठ झालेले आहेत. हा 5वा पाठ आहे. प्रत्यक्षात हे म्हणजे असे प्राथमिक पाठ मांडण्यापेक्षा आपण सर्व योग ग्रंथामध्ये जो भाग आलेला आहे आणि जो आपल्याला प्रत्येक योग ग्रंथाच्या उपायामध्ये लागणार आहे असा भाग आपण घेतोय आणि मग नंतर त्याचा आपल्याला प्रत्यक्ष त्या पुस्तकाचा अभ्यास करताना, त्या ग्रंथाचा अभ्यास करताना त्याचा उपयोग होणार म्हणून आपण हा भाग घेतोय. आज जो आपण भाग घेतोय त्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे प्रार्थना करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्र कल्याण प्रार्थना घेऊया. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. सुरुवात करूया. मागच्या पाठामध्ये पाठ नंबर जो प्राथमिक पाठ 4 घेतला आपण, त्याच्यामध्ये आपण ज्या इतर गोष्टी कव्हर केल्या त्यात मुख्यत्वे संचित प्रारब्ध आणि क्रियमाण ही जी कन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे ती आपण खूप विस्ताराने घेतली आणि काही प्रमाणात त्रिगुण विचाराचं चिंतन सुद्धा केलं होतं. आज आपल्याला ही त्रिगुण जी संकल्पना आहे ती अधिक थोडी समजून घ्यायची. यातला अधिक काही भाग समजून घ्यायचा आहे, कारण मागच्या वेळेला बराचसा भाग त्यातला राहिला होता. तो आज आपण विचार करूया. आपल्याला ही त्रिगुण संकल्पना नीट का समजली पाहिजे, तर त्याचं अगदी सोपं कारण आहे. आपण ही जी पाठमाला आहे ती सुरुवातीच्याच पाठामध्ये आपण बघितले, साध्य आणि साधन. ही पाठमाला किंवा हे पाठमालातलं आपलं जे चिंतन आहे, अभ्यास आहे, ते साधन आहे. आणि साध्य काय आहे? साध्य आपल्याला स्वतःचा क्रमविकास, साधकत्वाच्या जी काही आपण घेतलेली आहे भूमिका, त्याच्यामध्ये क्रमविकास म्हणजे प्रगती आपल्याला करायची आहे. आणि मग आपल्याला प्रगती करायची म्हणजे जगात बदल विशेष काय करता येणार नाही. आपल्याला स्वतःच्याच आपल्याला बदल करायचे. आणि म्हणून आपल्याला आपल्यामध्ये जर का बदल करायचा असेल तर आपल्याला आपण आधी समजले पाहिजेत ना, आपण काय आहोत, आपण असं कसे आहोत आणि आपण म्हणजे नक्की काय हे समजलं पाहिजे. आणि म्हणून ही त्रिगुण संकल्पना आपल्याला आपण समजण्यासाठी खूप महत्वाची आहे, म्हणून आपण ते समजून घेतोय. आपण सत्व, रज आणि तम असे 3 गुण आहेत हे बघितलं. आणि हे मुळात कुठून निर्माण झालेत, तर पुरुष आणि प्रकृती हाही आपण मागच्या वेळेला आपण बघितला. आधी निर्विकार
अस्तित्व नसलेलं एक एक संकल्पना म्हणजे ब्रह्म आहे. ती त्या ब्रह्माला फक्त मी एक आहे, मी एक असावं असं स्फुरण झालं. आणि तो जो तरंग उठला, त्या तरंगातून जे निर्माण झालं त्याला मूळ माया असं नाव दिलेलं आहे. म्हणजे त्या तरंगामध्ये जे निर्माण झालं त्यातला एक भाग होता तो फक्त तात्विक ज्ञानरूप होता, आणि दुसरा थोडासा अस्तित्वाचा भाग निर्माण झाला. आणि हे एकमेकांमध्ये म्हणजे अर्धनारी नटेश्वर ही कल्पना आपण बघितली होती की त्याच एकाच वेळेला ती प्रकृती पण असते, एका वेळेला पुरुष पण असतो. आणि ह्याला मूळ माया असं म्हटलेलं आहे. ही मूळ माया जी आहे ती परत तेवढीच अलिप्त आहे, तेवढीच काय म्हणतात ते ब्रह्मा इतकीच भाग आहे, फक्त ते अस्तित्व आहे तिथे. ह्या मूळ मायेला नंतर गुणमाया, आता ह्या सगळ्या संकल्पना आहेत, ह्या शास्त्रांनी वेदांत शास्त्रांनी बसवलेल्या संकल्पना आहेत आणि त्या आपल्याला श्रद्धेने स्वीकारायला लागतात. परंतु ह्या जर का स्वीकारल्या तर आपल्याला सगळ्या विश्वाचं जे काही रहस्य आहे ते उलगडायला मदत होतं. म्हणून ह्या आपण श्रद्धेने स्वीकारायच्या. एक ब्रह्माला स्फुरण आलं, त्यातून पुरुष प्रकृती निर्माण झाली, किंवा बरीच वेगळी नावं आहेत त्याला, शिवशक्ती म्हणतात किंवा ह्याला मूळ माया असंही म्हणतात. तर ही मूळ माया निर्माण झाली. ह्या मूळ मायेतून नंतर जेव्हा त्याच्यामध्ये गुणाची निर्मिती झाली, म्हणजे आपण जे आता त्रिगुणाची संकल्पना आपण विचार करतोय ते त्रिगुण निर्मिती झाली, त्या स्थितीला गुणमाया असं म्हणतात. परंतु सुरुवातीला गुणमाया जी होती त्याच्यामध्ये सगळे जे 3 गुण आहेत ते सारख्या प्रमाणात होते, म्हणून परत तिथे समता होती. परंतु ह्या गुणमायेचे जे गुण आहेत त्याच्यात जेव्हा हालचाल सुरू झाली तेव्हा त्या गुणमायेतून त्रिगुण उत्पन्न झाले. आणि मग ह्या त्रिगुणातून पुढे सगळी विश्व निर्माण झालं, अशी ही संकल्पना आहे. म्हणजे त्रिगुणानंतर त्याच गुणमायेला जडमाया असं म्हटलेलं आहे. त्याच्यातून 5 महाभूत, पंचमहाभूताच्या तन्मात्रा आणि पंचमहाभूत निर्माण झाली. आणि मग 3 गुण आणि 5 महाभूत ह्याच्यातून सगळी सजीव आणि जडसृष्टी, चेतनसृष्टी आणि अचेतन सृष्टी निर्माण झाली, अशी ही संकल्पना आहे. आणि म्हणून पहिल्यांदा अस्तित्वाचं निर्माण झालं, त्या अस्तित्वात 3 गुण निर्माण झाले. आता ही गुणशक्ती जी आहे, ही जी माया, ही शक्ती जी आहे, याच्यातून सगळं पुढे सजीव सचेतन जे विश्व निर्माण झालं, त्या 3 प्रकारच्या ज्या प्रेरणा देते त्याला सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रेरणा म्हणतात. प्रत्येक जी सचेतन वस्तू आहे त्याच्यामध्ये 5 महाभूत आणि 3 गुण याने ते बनलेलं आहे. आणि जी जड वस्तू आहे, जी अचेतन वस्तू आहे, ती फक्त 5 महाभूताची बनलेली आहे. म्हणजे सजीव आणि निर्जीवामध्ये एवढाच फरक आहे. अध्यात्माच्या संकल्पनेप्रमाणे आपण विज्ञानाच्या संकल्पना आणि ह्या अध्यात्माच्या संकल्पना एकत्र करून कन्फ्यूज होण्यात काही अर्थ नाही. आपण ह्या अशा आहेत तशाच समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आता हे जसं विश्व बनलेलं आहे 3 गुणाचं आणि 5 महाभूताचं, आपण सुद्धा तसेच बनलेलो आहोत. आपण म्हणजे सगळी माणसं. आणि मग ह्या गुणांचं जे प्रमाण आहे, ह्या गुणांचं प्रमाण आहे, म्हणजे सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत. त्या 3 गुणांचं प्रमाण प्रत्येक व्यक्तीमध्ये कसं ठरतं, तर त्याचं उत्तर असं आहे की पूर्वीच्या अनेक जन्मांच्या संस्कारामुळे आपल्या वासना राहिलेल्या असतात. त्या वासनेप्रमाणे आपल्याला जन्म येतो आणि मग या वासनांना अनुसरून आपल्याला गुणांचं कमी अधिक प्रमाण जे असतं ते मिळतं आपल्याला. मागच्या जन्मातल्या ज्या अतृप्त वासना असतात त्याच आपल्याला पुढचा जन्म घेण्यासाठी भाग पडतात. आणि जर का अतृप्त वासनाच नसतील तर आपल्याला जन्ममरणातून सुटका होईल किंवा आपण मोक्ष प्राप्त. परंतु तसं होत नाही. ज्या अर्थी आपला जन्म झालेला त्या अर्थी काहीतरी आपल्याला इच्छा शिल्लक होत्या, त्या इच्छापूर्तीसाठी जन्म झालेला आहे. आणि मग ह्या इच्छा ज्या अनेक जन्मातून आलेल्या आहेत त्या इच्छांचं जे स्वरूप होतं त्या स्वरूपातून आपल्याला ह्या त्रिगुणाचं जे काही आपल्याला वारसा आहे तो मिळतो. आता ह्यातलं पारमार्थिक आणि आध्यात्मिक विकास आपल्याला साधायचा असेल तर ते सत्वगुण जास्त हवा.
आणि हा सत्व गुण आपल्यामध्ये जास्त ठेवायचा असेल तर मागच्या वेळेला आपण बघितल्याप्रमाणे आपल्या हातात काय आहे, आपण जे करू त्याप्रमाणे आपलं संचित निर्माण होतं. म्हणजे आपण जे करू त्याचा परिणाम म्हणजे सगळं संचित असतं. आणि ते चांगलं वाईट आपली जी काही कृती असेल त्याप्रमाणे चांगलं वाईट संचित होतं. या चांगले वाईट संचितातला काही भाग ईश्वरी योजनेप्रमाणे, जी अत्यंत इम्पार्शल आणि एकदम लॉजिकल अशी जी योजना आहे, एखाद्या एकदम काय म्हणतात हाय टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर सारखी, की त्या ह्याच्यातला कुठला भाग जो असेल तो आपल्या समोर येतो, त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि मग आपल्याला जर का प्रारब्ध चांगला हवा असेल, आपल्याला जर सत्व गुण अधिक हवे असतील आपल्यामध्ये, तर त्यासाठी आपल्याला एकच प्रयत्न आपल्या हातात आहे, तो म्हणजे क्रियमाण. म्हणजे आपल्या हातात जे प्रत्यक्ष जी आपल्याकडे वर्तमान काळ आहे, या वर्तमान काळात आपण काय करायचं म्हणून क्रियमाण प्रयत्नांची पराकाष्ठा करणं आवश्यक आहे. आणि मग आपण जसे वागतो तसेच इतर लोक सुद्धा वागतात हे समजून या जगात वावरायला पाहिजे. हा सगळा भाग जो आहे तो आपण समजून घेणार आहोत. आणि हे सगळं आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी महत्व आहे. म्हणजे फक्त परमार्थात नाही, प्रपंचामध्ये सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. आणि हे जरा अधिक समजावं, मागच्या वेळेला आपण समजून बघितलं, परंतु काही प्रमाणात थोडा वेळ कमी मिळाला म्हणून मी हा सगळा चार्ट आपल्या ग्रुपवर टाकला होता. जे ज्ञान गुणाकार ग्रुपवर आहे त्यांनी ह्या चार्ट बघितला असेल, इच्छा, स्वातंत्र्य, प्रारब्ध आणि कियमाण. मला थोडंसं विचारायचंय आपल्याला, म्हणजे ज्यांना कोणाशी बोलायचं असेल त्यांनी अनम्यूट करून बोलायला हरकत नाही, की हा जो चार्ट आहे ह्या चार्ट मधून आपल्याला ह्या संकल्पना अधिक थोड्याशा क्लिअर होऊन कळल्या का नाही कळल्या का, किंवा आपण बघायलाच वेळ मिळाला नाही, काही असू शकतं. कारण शेवटी असं आहे की आपल्याला अनेक गोष्टी असतात, त्यामुळे वेळ मिळेल असं नाही. परंतु हे करणं का आवश्यक आहे की आपल्याला जरी आपण क्रियमाण कर्म चांगलं करायचं ठरवलं तरी प्रत्येक वेळेला आपल्याला जी गोष्टी आपल्या पद्धतीने होतातच असं नाही. कारण इव्हन सायकोलॉजिस्ट पण असं म्हणतात की मोस्ट ऑफ द 80% ऑफ आवर डिसिजन किंवा मेजॉरिटी ऑफ आवर डिसिजन आर बेस्ड ऑन दी सबकॉन्शियस माइंड. म्हणजे आपल्या जागृत मनापेक्षा आपलं जे अर्धजागृत किंवा अर्धनिद्रिस्त अंतर्मन जे असतं, त्या अंतर्मनाचा इन्फ्लुएन्स आपल्या डिसिजनवर जास्त असतो. आणि अध्यात्माच्या भाषेत बोलायचं तर आपलं वर्तन हे आपल्या त्रिगुण स्वरूपानुसार सहजतेने घडत असतं. म्हणजे आपलं जर का त्रिगुणामध्ये समजा रजोगुण जास्त असेल तर आपलं रजोगुणाप्रमाणे वर्तन होणार आहे. आपल्यात जर तमोगुण जास्त असेल तर तमोगुणाप्रमाणे युक्त होणार आहे. आणि म्हणून एक साधारणतः 20-25% आपल्याला फ्री विल आपली वापरता येते किंवा कॉन्शियस डिसिजन्स वापरता येतात. आणि मग ह्या सगळ्या संकुल परिणामातून आपलं संचित निर्माण होतं आणि त्याच्यातून प्रारब्ध निर्माण होतं. आणि ह्या प्रारब्धाच्या प्रमाणे आपलं वर्तन होतं. फक्त क्रियमाण कर्म आपल्या हातात असल्यामुळे आपल्याला आपलं प्रारब्ध काही प्रमाणात सुधारायला, आपलं वर्तन अधिक कॉन्शियस करायला आणि त्यासाठीच आपलं सगळं ज्ञान उपयुक्त असतं. हा चार्ट बद्दल कोणाला काही बोलायचं असेल तर एक अर्ध्या मिनिटात मला फीडबॅक मिळाला तर बरं होईल, नाही तर आपण पुढे जाऊया. हा चार्ट दिला होता. अजून एक चार्ट दिला होता की आपल्याला म्हणजे आपल्या जेव्हा आपण एखादी डिझायर्स, अँबिशन, गोल्स असतात, आपल्या इच्छा असतात, आपल्या महत्वाकांक्षा असतात, आपली ध्येय असतात, त्याच्यामध्ये आपल्याला पुऱ्या करायला अनेक अडचणी येतात. परंतु आपण प्रचंड कष्ट करून त्या पुऱ्या करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये कधी आपल्याला यश मिळतं, कधी आपल्याला अपयश मिळतं. आता या यशाला आणि अपयशाला सुद्धा आपण कसं ट्रीट करतो त्याच्यावरून आपलं परत पुढचं संचित आणि प्रारब्ध ठरत असतं. समजा यश मिळालं आणि त्या यशामुळे आपल्याला जर का थोडासा अहंकार झाला, माझ्यामुळे यश मिळालं, मी मोठा आहे, असं जर झालं तर मग त्यामुळे आपल्यामध्ये थोडासा सुपेरिटी कॉम्प्लेक्स येतो. सुपेरिटी कॉम्प्लेक्स जेव्हा आपल्यामध्ये येतो तेव्हा आपल्याला आपोआप काही नकारात्मक विचार येतात. म्हणजे मी सुपेरियर म्हणजे इतर कमी, आणि असे विचार आले की आपला परत शेवटी जो संचित होतो त्याच्यामध्ये लॉस होतो, त्याच्यामध्ये आपला तोटा होत असतो. पण हाच जर का यश आलं आणि दुसरा ऍटिट्यूड आहे म्हणजे त्या यशाची नम्रतेने स्वीकार केला, अहंकाराने स्वीकार नाही केला तर नम्रतेने स्वीकार केला. आणि मग आपण म्हटलं ठीक आहे हे यशस्वी झालं, परंतु आपल्याला अजून पुढे जायचंय. मग आपल्याला पुढचा काय गोल आहे, पुढची काय आपला ध्येय आहे, त्याचा आपण रिव्ह्यू केला. तो रिव्ह्यू करून अत्यंत सकारात्मक वृत्तीने तोही पुढचा गोल आपण करण्याचा प्रयत्न केला.
तर आपली एनर्जी अधिक युजफुल होईल आणि मग आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने मिळेल. म्हणजे यशामध्ये सुद्धा दोन पद्धतीने आपण एक नम्रतेने ते स्वीकारू शकतो आणि त्यातून आपला फायदा करून घेऊ शकतो, किंवा अहंकाराने आपण त्याच्यातून काहीतरी फुगून जाऊन आपला तोटा करू शकतो. म्हणजे यश आलं तरी सुद्धा ह्या दोन गोष्टी होऊ शकतात आणि त्याचप्रमाणे अपयश आलं तरी ह्या गोष्टी होऊ शकतात. समजा अपयश आलं आपल्या पहिल्या प्रयत्नामध्ये, तर एकीकडे एक अप्रोच असं राहील की ठीक आहे, आलं तर आलं अपयश, पण तू मला काय चुकलं, माझा काय प्रयत्न चुकले, हा आत्मपरीक्षण आपण भाग केला शांत वृत्तीने. आणि ह्या शांत वृत्तीने शोध घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे आपल्या गोष्टी चुकल्या. मग ते आपल्याला लक्षात आल्यानंतर परत आपल्याला एफर्ट करायचे आणि अत्यंत सकारात्मक वृत्तीने करायचे आणि मग आपल्याला जो मिळेल तो गेम असेल, लाभ असेल आपला. परंतु ह्याच फेल्युअरमध्ये, ह्याच अपयशामध्ये जर का आपण बॅलन्स ठेवून जर का आत्मपरीक्षण केलं नाही आणि मग गिल्टी झालो, आपण गिल्ट झाली की आपल्याला बरोबर आपला बॅलन्स जाणार. बॅलन्स गेल्यानंतर आपण इतरांना लेबल करणार फेल्युअरसाठी. म्हणजे काय, याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, आणि मग त्याच्यातून नकारात्मक निर्माण विचार होतात आणि परत आपला तोटा होतो. म्हणजे यश अपयश हे सुद्धा जरी आपल्याला कसंही मिळालं तरी तिथे आपली ऍटिट्यूड, थोडक्यात म्हणजे अगदी अध्यात्माच्या भाषेत आपण जे बोलतोय ते क्रियमाण कर्म खूप महत्वाचं असतं आणि हे क्रियमाण कर्माप्रमाणे आपल्याला त्रिगुण पण मिळतात. हा त्यातला भाग होता. म्हणजे तो जो प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित हा जो आपण संच मागच्या वेळेला बघितला, त्याचा आणि त्रिगुणाशी संबंध असा आहे की आपल्या प्रयत्नाप्रमाणेच आपलं प्रारब्ध जमत असतं. ओके, कुणाला काही बोलायचं नाही असं समजून मी पुढे जातो. आता जसं हे विश्व त्रिगुणात्मक आहे, जे जे आकाराला येतं, जे जे विश्वात आलेलं आहे ते सगळं त्रिगुणांचं बनलेलं आहे आणि माणूस सुद्धा त्रिगुणात्मक आहे. त्यातला स्वत्व गुण जो आहे त्याच्यामध्ये प्रकाश, ज्ञान, शांती, समाधान, निस्वार्थ प्रेम ह्या सगळ्या गोष्टी येतात. जो रजोगुण आहे त्याच्यामध्ये वासना, धडपड, खटपट, उद्योगपणा, लढाऊ वृत्ती ह्या गोष्टी येतात. आणि तमोगुणामध्ये आळस, निद्रा, सुस्ती, जडत्व, मोह ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि ह्या तिन्ही गोष्टी माणसामध्ये असतात, पण त्यापैकी एक जो गुण असतो तो इतरांपेक्षा वरचढ असतो आणि तो वरचढ असलेल्या गुणाप्रमाणे माणूस सत्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी मानला जातो. आणि परत प्रत्येक गुणामध्ये एक शुद्ध आणि एक अशुद्ध किंवा शुद्ध आणि शबल असा भेद मानला जातो. त्यातला शुद्ध गुण जो असतो तो परमार्थाकडे, अशुद्ध गुण किंवा शबल गुण आपल्याला देहाकडे खेचत असतो. आता ह्यातला सत्वगुणी जो माणूस असतो तो खऱ्या अर्थाने माणूस असतो ह्याच्यात शंका नाही. जो रजोगुणी माणूस असतो, जो शुद्ध रजोगुणी माणूस असेल तर तो सुद्धा सत्वगुणी म्हणूनच मानायला हरकत नाही. पण राहिले कुठले दोन प्रकार, ते म्हणजे शबल रजोगुणी आणि तमोगुणी. तमोगुणात सुद्धा काही गुण, म्हणजे त्या तमोगुणातल्या अत्यंत काय म्हणतात ते कमी प्रमाणात पण शुद्ध गुण असू शकतात, ते आपण नंतर बघू. आता ह्यातला शबल रजोगुणी जो माणूस आहे, म्हणजे अशुद्ध रजोगुणी माणूस आहे, तो म्हणजे कसा असतो ते त्याचं वर्णन असं करता येईल की आपल्या प्रपंचामध्ये तो खूप मनापासून रस घेत असतो. त्याच्या जीवनात परमार्थाला काही स्थान नसलं पण तरी तो जीवन मागता अत्यंत रसिकतेने जगत असतो. खावं, प्यावं, वेगवेगळे भोग भोगावे, खेळ खेळावे, नाटकं पाहावी, करमणूक करून घ्यावी, व्यसनं करावी थोडीफार, संगीत, नृत्य आदी कलांचा आस्वाद घ्यावा, पैसा मिळवावा, मोठ्या चैनीत आयुष्य घालावं, असा त्या शबल रजोगुणी माणसाचा दृष्टिकोन असतो. आपण हे का समजून घेतोय की आपल्याला शेवटी परत आपल्याला सगळ्या जगात काय चाललं आणि आपण कुठे आहोत हे समजून घेण्यासाठी. हे सगळं आपण रेफरन्स या भगवद्गीतेतलं आहे. हे सगळं वर्णन जे आहे ते तमोगुणी माणसामध्ये, आता आपण बघितलं शुद्ध रजोगुणी आणि सत्वगुणी ही माणसं चांगली. शबल रजोगुणी माणूस म्हणजे असा पूर्ण व्यवहारी आणि आनंद करणार, पण परमार्थाचा विषय त्याच्या डोक्यात नाही. आणि तमोगुणी माणसामध्ये या शबल गुण, रजोगुणी माणसाचे सगळे दोष तर आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे त्याच्या ठिकाणी एकांतिकपणा असतो,
अतताईपणा असतो, अघोरीपणा असतो, त्याच्या स्वार्थाची वृत्ती अमर्याद असते, त्याची कुठल्याही बाबतीत आसक्ती खूप अवास्तव असते. काही धार्मिक त्याला अनुष्ठान सुद्धा असू शकतं, पण ते असतं अघोरी असतं, अतताई असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा तमोगुणी जो माणूस आहे तो त्याच्याशी आपल्याला संगत करायला अत्यंत कठीण असतो, कारण त्याची संगत होणं म्हणजे आपल्याला अत्यंत कठीण गोष्ट असते. कोणी त्याच्याशी जास्त संगत करत. हा त्रिगुण विचाराचं जो चिंतन आहे ते आपला अत्यंत जिव्हाळ्याचा विचार आहे, असला पाहिजे, कारण आपल्याला आपण समजण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. दासबोधामध्ये याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने समर्थांनी वर्णन दिलेलं आहे. प्रत्येक गुणाचा पुढे काय उपयोग होतो ते पण सांगितलेलं आहे. एक त्यांची ओवी अशी आहे, सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सत्वगुणाने भगवत भक्तीची प्राप्ती होते, रजोगुणामुळे पुनरावृत्ती होते म्हणजे पुनर्जन्म, जन्म मरण हे सगळं चक्र परत परत चालू राहतं. आणि तमोगुणामुळे प्राण्यांना अधोगती प्राप्त होते. म्हणजे अत्यंत सोप्या शब्दात आणि कमी शब्दात हा अत्यंत मोठा संदेश समर्थांनी दिलेला आहे. हा जर का त्रिगुण विचार आपण समजून घेतला आणि तो समजून घेऊन त्याचा उपयोग केला आपल्या जीवनामध्ये, तर आपल्या कायमच्या कल्याणाची सोय ह्याच्यामध्ये आहे, शाश्वत कल्याणाची सोय आहे. आता कल्याण कसं असू शकतं, दोन प्रकारचं. एक म्हणजे अभ्युदय म्हणतात, म्हणजे प्रापंचिक कल्याण, आणि दुसऱ्या प्रकारच्या कल्याणाला निःश्रेयस म्हणतात, म्हणजे पारमार्थिक उन्नती म्हणतात. आता सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रापंचिक ही उन्नती व्हायला पाहिजे आणि पारमार्थिक ही उन्नती व्हायला पाहिजे. पण बऱ्याच लोकांना पारमार्थिक क्षेत्र म्हणजे लोकांचा गैरसमज असतो. त्यांना असं वाटतं की हे क्षेत्र म्हणजे निरुद्योगी लोकांचं क्षेत्र आहे, भोळ्या लोकांचं क्षेत्र आहे, त्यांना काही कळत नाही अशा लोकांचं क्षेत्र आहे. आणि म्हणून प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघा चिंतवावा हे विहित नव्हे, असं समर्थ म्हणतात. म्हणजे दोन्ही यशस्वी करा. पण प्रापंचिक कल्याणाने आपण फार गुरफटून जातो, आपल्याला वेळच मिळत नाही पुढे दुसरं बघायला. कारण अनेक प्रकारचे भोग, शरीर, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा यामध्ये आपण धावत जातो आणि मग परमार्थ दुर्लक्षित राहतो. मग फक्त प्रापंचिक गोष्टीच का पाहायच्या नाहीत, फक्त प्रापंचिक गोष्टी पाहिल्या तर काय होतंय, परमार्थच कशाला बघायला पाहिजे, असा प्रश्न आला तर प्रापंचिक गोष्टीमध्ये ज्या सगळी सुख मिळतात ना ती टिकणारी नसतात. ती काही काळ टिकतात आणि परत ती सुख ओसरल्यानंतर परत वेगळ्या इच्छा निर्माण होतात. त्या वेगळ्या इच्छा परत सुद्धा पूर्ण होतील न होतील. म्हणून ही सगळी जी सुख आहेत, प्रापंचिक सुख, ती टिकणारी नाहीत, क्षणिक आहेत. थोडा वेळ सुख नंतर परत दुःख, असं करून ती आपल्याला धावड्यावर ठेवतात. आणि म्हणून शाश्वत सुख देणारी परमार्थ कल्याण हे सुद्धा आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या प्राणी सृष्टीमध्ये एक माणसाचा देह, ह्याच्यामध्येच हे सगळं शक्य आहे. समर्थ म्हणतात, या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे. आता उत्तम पद म्हणजे काय, तर उत्तम पद म्हणजे 4 पुरुषार्थ किंवा 4 ऑब्जेक्टिव्ह, काय 4 ध्येय सांगितलेत आयुष्यामध्ये अध्यात्मात, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ह्या सगळ्या पुरुषार्थातला सर्वात उत्तम पुरुषार्थ म्हणजे परमार्थ आहे, म्हणजे मोक्षप्राप्ती आहे. आणि मुक्ती म्हणजे काय, मुक्ती म्हणजे उत्तम पद. आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टींसाठी, प्रपंच आणि परमार्थासाठी त्रिगुणाचं चिंतन महत्वाचं आहे. एक सैद्धांतिक स्तर, ज्याला कन्सेप्च्युअल थिंकिंग म्हणतात ते, आणि दुसरं म्हणजे साधनेच असतं, म्हणजे या ज्ञानाचा उपयोग कसा करून घ्यावा, म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट अंडरस्टूड. जेवढं आपण जास्त समजून घेऊ तेवढं आपलं सर्वांगीण कल्याण होण्याची शक्यता जास्त आहे. आणि
ह्या कल्याणासाठीच आपण हा सगळा आता जो चिंतन आणि विचार आहे तो करतो. आता हे जे 3 गुण आहेत, त्या 3 गुणांचे 3 स्वामी आहेत. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं कदाचित, की जी माया आहे किंवा जो ईश्वर ज्याला म्हणा तुम्ही आता, तो ईश्वर 3 रूपात येतो. म्हणजे जी माया जेव्हा रजोगुण म्हणजे रजोगुणी माया जेव्हा ईश्वर निर्मिती करते, तेव्हा जो तो ईश्वर आहे तो ब्रह्मदेव होतो. आता ही नावं अशी आहेत, कुठे माया म्हटलं असेल, कुठे देव म्हटलं असेल, कुठे ईश्वर म्हटलं असेल. त्याच्यामध्ये काही ओव्हरलॅप आहे. ही टर्मिनॉलॉजी समजायला थोडी अवघड आहे आणि थोडा वेळ लागेल. परंतु काही वाचन, काही चिंतन आणि काही मनन केलं तर ती समजते. जी जडमाया किंवा जी माया किंवा जी प्रकृती जेव्हा विश्व निर्माण करते, तेव्हा त्या शक्तीला ब्रह्मदेव असं म्हणतात. थोडक्यात ब्रह्मदेव हा रजोगुणाचा स्वामी आहे. ती माया जेव्हा विश्वाचा सांभाळ करते, तेव्हा त्या मायेला किंवा त्या ईश्वराला विष्णू असं म्हणतात. म्हणजे 3 आहेत ना, ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर. ब्रह्मदेव हा निर्मिती करतो, विष्णू विश्वाचा सांभाळ करतो आणि शंकर विश्वाचा विनाश करतो. म्हणून सत्वगुणाचा स्वामी विष्णू आहे, रजोगुणाचा स्वामी ब्रह्मदेव आहे आणि तमोगुणाचा स्वामी शंकर आहे. आता जे एकच ती शक्ती आहे, ती वेगळ्या वेगळ्या भूमिकेतून वेगळी वेगळी कार्य करतं, असं आपलं वेदांत शास्त्र सांगतं. आता हे सगळे जे त्रिगुण आहेत किंवा हे तिन्ही देव आहेत, ते एका ईश्वराच्या ही अधीन असतात आणि तो ह्या सगळ्यांचा योग्य पद्धतीने वापर करून विश्वाची निर्मिती करतो आणि या विश्वाचा सांभाळ सुद्धा ईश्वर करत असतो आणि त्यांनी ते अशा पद्धतीने आपण म्हटल्याप्रमाणे हे काम वाटलेलं आहे. आता सृष्टीची जी प्रकृती आहे 3 गुणांची, ती आपल्याला प्रत्यक्ष कशी येते? एक स्थिरता किंवा जाड्य ही तमोगुणाची प्रेरणा आहे. समजून घेणं, जाणून घेणं ही सत्वगुणाची प्रेरणा आहे आणि क्रिया करणं, कर्म करणं ही रजोगुणाची प्रेरणा आहे. आता समजा एखादा दगड आहे, तुमच्या समोर एखादं पेन असेल, तुमच्या समोर एखादी वस्तू ठेवलेली असेल, ती वस्तू म्हणजे तमोगुण प्रेरणेतून तयार झालेली आहे. सत्वगुणाची जी प्रेरणा आहे, त्याचं हे आपलं आता जे चिंतन चाललेलं आहे, आपलं जे श्रवण चाललेलं आहे, आपण जे आता विचार करतोय आपल्या मनाचे, ते सत्वगुणाच्या प्रेरणेतून चाललेलं आहे. आणि मग आपल्या ज्या अनेक क्रिया जीवनात चाललेल्या असतात, बोलणं, चालणं, खाणं, या सगळ्या रजोगुणाच्या प्रेरणा असतात. अशा पद्धतीने आपलं आणि सृष्टीचं कार्य चालतं. हा थोडक्यात झाला सैद्धांतिक विचार. पण ह्याचा आपल्याला प्रत्यक्ष कसा उपयोग होतो हे आपल्याला ते अधिक समजणं आवश्यक आहे. कारण शेवटी आपल्याला सिद्धांताच्या पेक्षा आपल्याला प्रत्येकाचं ऍप्लिकेशन आपल्या जीवनामध्ये कसं करता येईल हे बघणं महत्वाचं आहे. गुणांची लक्षणं आणि त्या लक्षणांची आपल्या जीवनात व्यक्तीकरण कसं होतं, अभिव्यक्ती कशी होते, हे आपण जर का थोडक्यात बघितलं तर आपल्याला ते कळेल. तमोगुणाची लक्षणं बघा, साधी साधी लक्षणं असतात. हिंसा करणं. तर हिंसा करणं बऱ्याच वेळा शक्य नसतं, पण हिंसा पाहणं म्हणजे टीव्हीमध्ये, कादंबऱ्यामध्ये, सिरियल्समध्ये, की पाहणं, एन्जॉय करणं, हा तमोगुणाचं लक्षण आहे. बरं, प्रत्यक्ष नाही तर दुसऱ्यांना नावं ठेवणं, टोचून बोलणं, ही सुद्धा एक प्रकारची तोंडाने किंवा वाचेने केलेली हिंसा आहे. मनाने केलेली हिंसा म्हणजे अत्यंत निर्दयी असणं, अघोर भक्ती असणं. तर अशा प्रकारची जर का तमलक्षणं असेल तर आपल्याला जो परिणाम सांगितलेला आहे वेदांतामध्ये, तो म्हणजे पुढचा जो आपला जन्म असतो तो खालच्या योनीमध्ये तो एक, आणि ह्या जन्मामध्ये सुद्धा आपण अनेकांना नकोसे वाटायला लागतो. म्हणजे आपल्याला कोणी आपल्याला जवळ करणार नाही. कारण असा माणूस प्रत्यक्ष प्रचंड क्रोधी असतो, रागवलेला असतो, चिडका असतो आणि ही सगळी त्याच्या गुण अंगात शिरले, भूत अंगात शिरले की तो आवरत नाही. एखाद्या भूताप्रमाणे, पिशाच्या प्रमाणे असतो. चिडचिड, जडफड, अर्वाच्यता, खाणं पिणं, अचाट संघर्ष, भानगडी करण्याला अति उत्सुक, अतिरेकी वृत्ती,
अशा पद्धतीने तो तमोगुण अधोगतीला आपल्याला नेतो. आणि त्यामुळे ते जे त्याला जीवनात फल मिळतं, त्यामुळे तो दुःखी कष्टी होतो स्वतः आणि इतरांना सुद्धा तो त्रासदायक असतो. आणि सर्व दुःखाचा मूळ असा जो जन्म आहे तो रजत तमोगुणाला सुटत नाही. आता रजगुण काही प्रमाणात आपण बघितला, आता काही प्रमाणात अधिक अभिव्यक्ती त्याची बघू, तो कसा व्यक्त होतो बघू. अनुराग, आसक्ती, प्रसन्नता, वेगळ्या वेगळ्या गोष्टी क्रिएट करणं, कार्यसामर्थ्य, प्रबळ भोग इच्छा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, शरीर, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा याच्याबद्दल प्रचंड आसक्ती, वेगवान जीवन आवडतं, परिस्थितीवर आपली स्वामित्व गाजवण्याची इच्छा असते, सारखा बदल हवा असतो. आता ह्या रजोगुणाचा उपयोग खूप चांगला आहे की कुठलाही एक मोठं ध्येय घासायचं असेल तर त्याच्यासाठी जे सगळे प्रयत्न करायला लागतात ते सगळे करण्यासाठी हा रजोगुण उपयुक्त असतो. पण हा सगळा गुण फक्त प्रपंचाकडे वाढला तर त्याचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. गीतेमध्ये, गीताईमध्ये म्हणजे विनोबानी जी गीतेची त्याच्यामध्ये त्यांनी छान वर्णन केलेलं आहे. मराठीमध्ये आपल्याला ते कळतं. प्रज्ञेचा इंद्रियेद्वारा प्रकाश सगळीकडे देहांत पसरे तेव्हा जाणावे सत्व वाढले. प्रवृत्ती, लालसा, लोभ, कर्मारंभ, अशांतता ही देही उठती तेव्हा जाणावे रज वाढले. अंधार, मोह, दुर्लक्ष, अप्रवृत्ती चहूकडे देहात माजरी तेव्हा जाणावे तम वाढले. म्हणजे सत्व, रज आणि तमगुणांची आपल्या आयुष्यात चाहूल आपल्याला अशा पद्धतीने लागते आणि याचा परिणाम काय असतो तोही सांगितलेला आहे गीतेमध्ये. वाढले असता सत्व, जायले देह सोडून, जन्म तो शुभलोकात, तो ज्ञात्यांच्या समागमी. रजात लीन झाला तो, कर्मासक्तांत जन्मतो, तमी बुडून गेला तो, गूढ योनीत जन्मतो. म्हणजे अगदी डायरेक्ट काय म्हणतात ते डायरेक्ट परिणाम आणि डायरेक्ट रिझल्ट, काय केलं असतं काय होईल, काय केलं असतं कल्याण होईल, इतकं क्लिअर आपल्याला या अध्यात्मशास्त्रात बघायला मिळतं. ह्या देहामध्ये सगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान जेव्हा उत्पन्न होतं तेव्हा सत्वगुणांची वृद्धी झाली असं जाणावं. रजोगुण अधिक झाला असता लोभ प्रवृत्ती म्हणजे पुढे जे कर्म येईल ते करण्याचा प्रचंड हव्यास, अचाट अशा कर्मांचा प्रारंभ, प्रचंड अभिलाषा, विषयांची लालसा, अशी सगळी वैशिष्ट्य रजोगुण आल्यानंतर उत्पन्न होतात. आणि तमोगुण अधिक झाला तर अविवेक, प्रवृत्ती, प्रमाद आणि मोह निर्माण होतात. तर अशा पद्धतीने आपल्याला गीता ह्या जन्माचीच नाही तर आपल्याला पुढच्या जन्माची सुद्धा काळजी करते आणि आपल्याला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करते. आता सत्व आणि रजगुणातला भेद काय आहे? दोन्ही सगळे गुण आपल्यामध्ये असणार आहेत आणि आपल्याला सगळे गुण लागणार आहेत. परंतु आपल्याला थोडा जर का त्याच्यावर लक्ष ठेवता आलं तर आपल्याला त्याचा उपयोग अधिक जास्त करता येईल. माणूस जेवढा निष्काम आणि निरहंकारी म्हणजे फार अपेक्षा नाही त्याला, तो काम करणार आहे पण कर्तव्य म्हणून करणार आहे, फळासाठी करणार आणि अहंकार ठेवणार नाही, हा जेवढा आपला एक व्यक्तिमत्वाचा भाग वाढत जातो तेवढा तो माणूस सत्वगुणी असला तरी सत्वगुणावर सुद्धा ताब्यात होऊ शकतो. कारण सत्वगुण जरी जास्त झाला आणि आपण खूप चांगली सत्कृत्य करायला लागलो म्हणजे सत्वगुणाजवळ सुद्धा अहंकार असू शकतो आणि मग अहंकार वाढला तर परत या सत्वगुणाचाही उपयोग होत नाही. म्हणून निरहंकारी आणि निष्काम होणं हे जर का आपण साधलं तर तो जीव हळूहळू मुक्त होण्याला सुरुवात होते. सगळ्या आपल्या जो विषयांचा परिणाम आहे, सगळ्या आपल्या जो भोगांचा परिणाम आहे तो आपल्या बुद्धीवरच असतो. पण ह्याने या बुद्धी ईश्वरार्पण केलेली आहे. म्हणजे बुद्धी जी आपण ध्यानामध्ये आपण म्हणतो की बुद्धी आपण ईश्वरार्पण करायला पाहिजे, ज्याला सरेंडर वृत्ती म्हणतात. जो प्रयत्न करतो परंतु त्याच्याबद्दल अहंकार ठेवत नाही तो निष्काम झाला, तो निरहंकारी झाला. निरहंकारी म्हणजे काय? मी म्हणजे आत्मा, परमात्म्याच्या अंश, मी करत नाही तो करवित आहे, राम करतो.
किंवा मुसलमान लोक म्हणतात ना इन्शाअल्लाह, ही जी वृत्ती आहे ते बुद्धीचं समर्पण म्हणजे निष्कामत्व आहे आणि अहंकाराचं समर्पण आहे. म्हणजे सत्व आणि रजगुण वृत्तीतला हा भेद आहे. आणि जर का अशा पद्धतीने माणूस जर का सत्वगुणी झाला म्हणजे तो सत्वगुणी म्हणा किंवा शुद्ध रजोगुणी म्हणा आणि त्याची वृत्ती जर का निरंकारी आणि निष्काम राहिली तर तो माणूस मग विकासाच्या उच्च पायरीवर उभा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनी सत्वगुण जिंकला असं म्हणायला पाहिजे. आणि ह्या सत्वगुणी माणसाची मग जी बुद्धी धावते अशा पद्धतीने विचार करणारा किंवा अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व असलेल्या सत्वगुणी माणसाची बुद्धी जी धावते की त्याच्या स्वतःच्या संचयासाठी किंवा भोगासाठी नाही, मग त्याला जिज्ञासा निर्माण होते. मग त्याच्या डोक्यात कुठले निर्माण होतात विषय, सृष्टी ईश्वराने कशी निर्माण केली, वेगळे वेगळे ह्या जगात चाललेल्या गोष्टी कशा चाललेल्या आहेत, अशा पद्धतीने एक शास्त्रशुद्ध अभ्यास त्याच्याकडून होतो. आणि मग प्रकृतीशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र या सगळ्या शास्त्र अभ्यासात तो संशोधन आपल्या बुद्धीला फिरायला लावतो. म्हणजे एका पद्धतीने संशोधन करणारे शास्त्रज्ञ हे सुद्धा सत्वगुणीच असतात, परंतु ते स्वतःसाठी नाही करत, विश्वासाठी करत असतात. शोध विश्वासाठी लावत असतात, स्वतःच्या वैयक्तिक फायदा न विचारात घेता त्या पद्धतीने करत असतात. या रजोगुणामध्ये आपली सगळी इंद्रिय बाह्य विषयांकडे जातात. बाह्य गोष्टींचा आपल्या मनात लोभ निर्माण होतो. त्यामुळे जे आपल्या हातून कामं होतात ती सकाम होतात. आणि इथे हळूहळू आपण त्या फळामध्ये केल्यानंतर आपल्याला आत्म्याचं विस्मरण असतं ते अधिक वाढतं. आणि हे होतं आणि ह्याच्यानंतर पुढे काय होतं की सगळ्या गोष्टी माझ्यावर असाव्या, माझ्यावर जास्त चांगली कार पाहिजे, शेजाऱ्याजवळ नको, मी मोठा होतो दुसऱ्यापेक्षा असं वाटायला लागतं. मग मला कीर्ती पाहिजे, मला अधिकार पाहिजे. आणि अशा पद्धतीने विचार करता करता पुढे हाही विचार निर्माण होतो की मला मृत्यूनंतर सुद्धा स्वर्ग मिळाला पाहिजे. आणि मग त्यासाठी तो कधी कधी सत्कृत्य करतो, भक्ती करतो, यज्ञ करतो, धर्माचं आचरण करतो. पण ह्या सगळ्यासाठी हेतू जो असतो तो उपभोगासाठी असतो. म्हणजे पहिला जो आपण सत्वगुणी बघितला तो स्वशुद्धी आणि कर्मशुद्धीसाठी तो काम करतो आणि हा सगळ्या गोष्टी त्याच करतो, परंतु हेतू बाकी स्वतःचा उपभोग असतो. आणि उदाहरण नेहमी देतात ते रावणाचं, की रावणासारखी भक्ती अजून कोणी केली नाही, त्याच्यासाठी पराक्रमी ज्ञानी कोणी नव्हता, परंतु त्याचा हेतू रजोगुणी होता आणि म्हणून रावण हा खलनायक ठरला. आणि मग माझ्याकडे प्रत्यक्ष सामर्थ्य आहेच, माझ्याकडे उपभोगाची म्हणजे माझ्याकडे बुद्धी आहे, माझ्याकडे पराक्रम आहे. आणि मग मला हे सगळं तर साध्य करून मिळालंय, परंतु अजूनही माझ्या काही मोठ्या इच्छा आहेत. मग त्यासाठी भगवंताची शक्ती सुद्धा मला असावी. आणि अशा पद्धतीने तो भगवंताची भक्ती करतो. आणि मग ह्या सगळ्या भक्तीचा, सत्संगाचा सुद्धा त्याला काही उपयोग होत नाही. म्हणजे तो म्हणेल की मी रोज सकाळी एवढं करतो, एवढी पूजा करतो, एवढं जप करतो, हे करतो, पण तो त्याचा हेतू जर का तसा असेल त्या सत्संगाचा सुद्धा त्याला काही उपयोग होत नाही. थोडक्यात आत्म्याच्या बरोबर आपला किती अनुबंध आहे ह्याच्यावर आपली आपली त्रिगुणाची वैशिष्ट्य ठरत असतात. सत्वगुणी माणसाच्या जीवनात कायम आत्म्याच्या अस्तित्वाचं भान असतं, आत्म्याचं स्फुरण असतं. मन, बुद्धी, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय यामध्ये अनुसंधान असतं आणि ते आत्मप्रगतीसाठी असतं, आत्मज्ञानासाठी असतं. रजोगुणी माणसाच्या जीवनात या अनुसंधानाचा अभाव असतो. रजोगुणी माणसाची जीवनाची सुरुवात अहमने होते आणि मग या अहम मध्ये गुंतल्यामुळे तो एक गोष्ट जी सोडून देतो, ज्याचं विस्मरण होतं, तो आहे आत्मा. आणि तो विस्मरण झाल्यानंतर त्याच्या कुठल्याही कृतीमध्ये आत्म्याचं अनुसंधान राहत नाही आणि ते कायम ठेवलं पाहिजे. आणि म्हणून त्या ब्रह्मकुमारीमध्ये सांगतात, मग एक शांत स्वरूप आत्मा होऊ. जर एक तासाने हे म्हणा, हे म्हणा, हे म्हणा, हे अनुसंधान राहिलं पाहिजे.
आता हे म्हणून राहतं अशातला भाग नाही, परंतु एक ती आवश्यकता आहे म्हणून ते सांगतं. आता अशा पद्धतीने रजोगुणी माणसं वागतात आणि तमोगुणी माणसाच्या मध्ये जीवनामध्ये बघित मन बुद्धी हे सगळं मंद तेज असतं, त्याच्यामध्ये काही तेज नसतं, त्याच्यामुळे आत्म्याचा अनुसंधानाचा प्रश्नच असतो. कधी कधी त्याची ज्ञानेंद्रिय बलवान पण असतात, पण त्याचा सगळा जो बलवानपणा असतो इंद्रियांचा तो कर्मेंद्रियाशी असतो, उपभोगाशी असतो, आत्म्याशी बिलकुल नसतो. आणि ह्याच्यानंतर सुद्धा कधी कधी त्याला असं वाटतं की तमोगुणी व्यक्तीला असं वाटतं की काम केल्याशिवाय फुकट मिळावं, जबरदस्तीने मारून लुटून चोरून वाटेल त्या मार्गाने मिळावं, अशी वृत्ती होते. कर्मेंद्रिय आळसावली राहतात. आणि मग ह्या पद्धतीने आपण हे बघितलं की प्रत्येक गुणामध्ये शुद्ध आणि सबल गुण आहे. आता आपण तमोगुणाचा बरेच वाईट भाग बघितला, परंतु तमोगुणाचा आणखीन एक चांगला भाग जो आहे की युद्ध करणं, वध करणं, लढाई करणं, हा एक पद्धतीने तमोगुण आहे. पण श्रीरामाचं रावणाशी युद्ध झालेलं आहे ते तमोगुणी युद्ध नाहीये. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध करायला लावलं, त्यांना कोणी तमोगुणी म्हणणार नाही, कारण त्या ठिकाणी परत हेतू धर्मसंस्थापनार्थाय होता. म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट जर का तमोगुणात सुद्धा करायची असेल तर तमोगुणात सुद्धा जर प्रेरणा चांगली असेल, हेतू शुद्ध असेल, तर तमोगुणी माणूस सुद्धा कधी कधी शुद्ध गुणाचा असू शकतो. थोडक्यात आपल्यामध्ये आपल्या आत्म्याचा जो आपला जो सत्य स्वरूप परमात्मा जो आहे, आपल्या मूळ सगळ्या याचा, सगळ्या विश्वाचा आणि आपल्या स्वतःचा सुद्धा, त्याचं अनुसंधान कायम असलं पाहिजे. घर माझा माझा संसार दैव कैसा आणीला थोर, ऐसा त्रिजो निर्धार तो रजोगुण. मी तरुण मी सुंदर मी बलाढ्य मी सुंदर मी सकलामध्ये थोर, म्हणे तो रजोगुण. अशा पद्धतीने समर्थाने या चांगल्या ह्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग केलेला. रजो सत्वगुणाचा सुद्धा त्यांनी छान पद्धतीने उपयोग केलेला आहे. जेणे होये उत्तम गती मार्ग कुठे भगवंती, जेणे पाविले मत्ती सायोज्यता ते. परमार्थाची आवडी हे भावार्थाची गोडी, परोपकारी तातडी तो सत्वगुण. नर अथवा नारी यथानुशक्ती सामुग्री, घेऊन उभी देवद्वारी तो सत्वगुण. शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे, सत्वगुण जाणावा त्या अंतरी आला. ऐसा हा सत्वगुण सात्विक, संसार सागरी तारक, येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा. ह्या पद्धतीने आपण ह्या त्रिगुणाचा सैद्धांतिक आणि ऍप्लिकेशन म्हणजे त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग हा भाग बघण्याचा थोडक्यात प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आपलं स्वतःचं प्रत्येक क्षणाचं परीक्षण करून आणि आपल्याला जे प्रारब्धाने प्राप्त झालेलं जे त्रिगुण आहे, त्रिगुणाचं जे काही आपल्याला संकुल हे मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्या क्रियमाण कर्माने हळूहळू बदल करून आपल्याला प्रारब्ध सुधारता येतं आणि आपल्याला आपली ह्या सुधारणेमध्ये फक्त पारमार्थिक प्रगती होते असं नाही, तर आपली प्रापंचिक आणि व्यावहारिक प्रगती सुद्धा उत्तम पद्धतीने होते. चौवार्षिक वर्ष 2 त्याच्यामध्ये याच्यावर सारांश पद्धतीने जी काही वाक्य काढली होती त्याच्या काही नोट्स अगदी थोडक्यात आपण बघूया. कर्म केले तर फळ चाकणे हा अधिकार आहे असं प्रत्येकाला वाटतं. मी काम केलं तर मला फळ मिळालं पाहिजे, ही वृत्ती आहे, रजोगुण आहे. फळच मिळणार नसेल तर मी कर्म का करू अशी वृत्ती असेल तर तमोगुण आहे. भगवद्गीता सांगते कर्म तर कराच, अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करा, सर्व झोकून करा, पण फळाचा अधिकार राखू नका. कर्म फळ आणि कर्म केले अभिमान या दोन्हीपासून अलिप्त आणि निस्संग राहा. कर्म केल्याचा आनंद जरूर घ्या, फळप्राप्तीचा नको. याला सत्वगुण म्हणतात. म्हणजे फळ मिळणार नाही असं नाही, परंतु ते अपेक्षेने केलेलं नसल्यामुळे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने बंधन निर्माण होत नाही, अशा पद्धतीचं सत्वगुण. आता ह्या पद्धतीचा जो आपण विचार करतोय तो विचार करताना प्रत्येकाच्या मनात हा विचार येत असेल की आपण हा खूपच तात्विक विचार करतोय का, ही तात्विक शक्यता आहे का.
खरं म्हणजे नाहीये. जर का आता कुठलंही पारमार्थिक जे काही ध्येय असेल त्यासाठी साधना लागते आणि सहज साधत नाही त्याला साधना म्हणतात. परंतु जेव्हा अशा पद्धतीने आपण विचार करतो तेव्हा क्रमविकास हा आपण भाग केलेला आहे. एकदम काही माणूस आत्मज्ञानी होणार नाही, परंतु एक हळूहळू हळूहळू सत्व पद्धतीने तो वाढू शकतो. म्हणजे अध्यात्म पूर्णयुक्त मार्ग एक तात्विक शक्यता म्हणून सांगते. पण स्वामीजीने जो विचार केला आहे तो व्यावहारिक मानसशास्त्राचा आणि वैज्ञानिक अध्यात्माचा विचार केलेला आहे. म्हणून त्यात असं म्हणतात की व्यावहारिक मानसशास्त्र आणि वैज्ञानिक अध्यात्माला हे सगळं माहीत असतं की ही शक्यता आहे. आणि म्हणून मग अध्यात्मालाही माहीत असतं, संतांनाही माहीत असतं. म्हणून त्यांनी काय केलं, थोडी निवृत्ती आणि थोडी प्रवृत्ती याची जोडी बनवून समतेचा उत्कृष्ट मार्ग अध्यात्माने सोडला. मगाशी आपण बघितलं की समर्थांनी सुद्धा असं नाही सांगितलं की तुम्ही प्रपंच सोडा म्हणून. प्रपंच करता करता परमार्थ विसरू नका असं ते म्हणतात. मग स्वामीजीने त्यांचा विकळता क्षण नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे, विकळता क्षण नावाचं जे त्यांनी स्वतःचा काही म्हणजे स्वतःचे विचार मांडलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, अध्यात्म म्हणते तू गुणातीत होशील तेव्हा होशील, तू सत्वगुणी होशील तेव्हा होतील. पण गुणी म्हणून तुला जगायचं असेल तर रज तम आणि सत्व या गुणांपैकी निदान सद्गुणी म्हणून तरी जग. सद्गुण ज्या चांगले गुण आहेत म्हणजे शुद्ध गुणी म्हणून तरी जग, म्हणजे शुद्ध हेतू ठेव. आता सद्गुण होण्यासाठी म्हणजे सत्कर्म करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याचे उपयोग पडणं आवश्यक आहे. आणि दुसऱ्याच्या जर उपयोगी पडायचं असेल तर काहीतरी मिळवणं आवश्यक आहे. आणि ह्याचा अर्थ पूर्ण निवृत्ती संपली. म्हणून या बुद्धिवादी अध्यात्माचा समतावाद असा आहे की मला सत करायचं आहे. पण सत करायचं आहे म्हणजे कोणाला तरी काहीतरी मला उपयोगी पडलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी सहाय्य करता आलं पाहिजे. म्हणून सहाय्य करण्यासाठी सत मला करायचं असेल तर माझ्याजवळ काहीतरी असलं पाहिजे. आणि हे सत मला उपयोगासाठी, माझ्या उपर प्रयोगासाठी दुसऱ्याला दिलं पाहिजे. म्हणजे मिळवण्याची प्रवृत्ती कायम राखून मिळवल्यानंतरच्या विचारांची अध्यात्मात जोड मिळाली आणि मग एवढा सुंदर मेळ साधला की मिळवण्याच्या प्रक्रियेत स्वार्थ किंवा अहम याला वाव दिला गेला. म्हणजे मिळवा, तुम्ही चांगल्या पद्धतीने मिळवा, परंतु फक्त ते स्वतःसाठी नको. म्हणजेच मिळवण्याच्या जाणीवेत एक त्यागाची आवश्यकता अध्यात्माने पेरून ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीचं का मानसिक शिक्षण किंवा मनाची तयारी आणि मनाचं शिक्षण झालं तर स्वार्थ येईल, पण तो प्रमाणाबाहेर व्यक्तीला आणि समाजाला खाऊन टाकणारा राहणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण जे सत्कृत्य करू हे करायचं फक्त म्हणून नाही तर एक चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनात उपयुक्त आणि आनंद देणारं करेल. आता या सगळ्या त्रिगुणांचं आपण जे आतापर्यंत वर्णन केलं त्याचं साररूप काढलेलं आहे. म्हणजे हा दासबोधातलाच भाग आहे. म्हणजे आपल्याकडे त्रिगुण जे आहेत ते प्रापंचिक त्रिगुण आहेत आणि परमार्थिक त्रिगुण आहेत. दोन्ही प्रकारचे आपल्याकडे त्रिगुण आहेत. आपल्याला पारमार्थिक त्रिगुण थोडे वाढवायचे. मग ती कशी ऍटिट्यूड असते, जर जग माझ्यासाठी आहे असं मी ठरवलं तर मी अत्यंत स्वार्थी होणार. पण मी जगासाठी आहे ही भावना असली तर आपण निस्वार्थ राहणार. म्हणजे पहिला प्रापंचिक त्रिगुण आहे, दुसरा परमार्थिक त्रिगुण आहे. प्रापंचिक त्रिगुण असलेली माणसं जडदृष्ट्याला सर्वसमावून भोगवृत्ती पोचतात आणि पारमार्थिक त्रिगुण असलेली लोक सूक्ष्म अशा अदृश्याला सर्वस्व आणून त्यागवृत्ती पोचतात. एक भोगवृत्ती पोचतात आणि एक त्यागवृत्ती पोचतात. वासना तृप्तीसाठी देहातून सुख घेण्याची साधना जन्मभर करतात आणि त्यातून विज्ञान वाढायला लागतं. प्रापंचिक त्रिगुणातून विज्ञान वाढायला लागतं जर का तेही सात्विक पद्धतीने केलं तर. आणि वासना निर्मूल करण्यासाठी भगवंतापासून सुख घेण्याची साधना जे जन्मभर करतात त्यांच्यामध्ये पारमार्थिक त्रिगुणाचा ते उपयोग करतात आणि त्याच्यातून आत्मज्ञान प्रगटतं. अशा पद्धतीने हा सारांश दिलेला आहे. जे प्रापंचिक त्रिगुणवाले आहेत ते सत्ताधारी, श्रीमंत, कलावंत, राजविदेसाई आणि चैनी पुरुष आदर्श मानल्यावर त्यांना तसं व्हावं असं वाटतं. आणि दुसऱ्या प्रकारचे पारमार्थिक त्रिगुण असेल लोक साधू, संत, महात्मे, योगी, त्यागी, आत्मज्ञानी
आणि भगवंताचे प्रेमळ भक्त असे असतात, ते आदर्श वाटतात त्यांना तसं व्हावं असं वाटतं. जे प्रापंचिक त्रिगुणाचे लोक असतात ते प्रपंचातील सुखाने सुखी तर दुःखाने दुःखी होतात. शृंगार, संगीत, नाच, नाटक, तमाशा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना विरंगुळ्याच्या वाटतात. परंतु पारमार्थिक त्रिगुण असलेले लोक प्रपंचातील सुखदुःखाच्या हेलकाव्याने त्यांचं मन खालीवर होत नाही. दुःखाचा आघात झाला तरी मन डगमत नाही. हरिकथा, भजन, कीर्तन, प्रवचन, पुण्यतिथीचा उत्साह इत्यादी विरंगुळ्याची स्थानं असतात. आणि म्हणून तत्व विवेक रूप साधनाने प्रकृती आणि पुरुषातला भेद ओळखून प्रत्येकाने आपली बुद्धी शुद्ध करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रयत्नाने बुद्धी सात्विक झाली म्हणजे ह्या सात्विक बुद्धीमध्ये ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे गुण उत्पन्न होऊन मनुष्याला अखेर कैवल्य प्राप्त होतं. आणि ह्या कैवल्य प्राप्तीच्या प्रवासात तो माणूस म्हणून एक प्रापंचिक माणूस सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने जगू शकतो. आता ह्या त्रिगुणाचा आणखीन एक अत्यंत महत्वाचा उपयोग आपण लक्षात घेतला तर तो उपयुक्त आहे म्हणून तो घेतो आणि मग आपण पुढच्या भागाकडे जाऊया. बघा, आपल्याला बऱ्याच आपल्या स्वतःच्या वागण्यात सुद्धा कधी कधी त्रास होतो. म्हणजे आपण म्हणतो ना की काय माझ्या डोक्यात आलं, मी असा कसा वेड्यासारखा वागलो किंवा असं कसं माझ्या हातून घडून गेलं, मला काही समजत नाही, असं आपण स्वतःच्या बाबतीत कधी कधी म्हणतो. मला कळलं नाही मी असा कसा वागलो, असं पण आपण कधी म्हणतो. म्हणजे कधी आपण कसे वेड्यासारखे वागलो असं म्हणून आपल्याला मनस्ताप होतो. आणि बऱ्याच वेळा आपल्या जवळचा माणूस, आपल्याला खूप जवळचा वाटणारा माणूस आपल्याशी अनपेक्षितपणे वागतो तेव्हा आपल्याला त्रास, राग, दुःख आणि मनस्ताप होतो. परंतु आपण जर का हे लक्षात घेतलं की मगाशी पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे की आपल्या सकट प्रत्येक माणूस हा त्याच्या मूळ गुणत्रयानुसार प्रेरणा घेतो आणि वागत असतो. म्हणजे त्याचं वागणं हे जवळजवळ प्री प्रोग्रॅम्ड असतं. म्हणजे त्यातला क्रियमान कॉन्शियस ज्ञानी वर्तनाचा जो भाग सोडला तर सहज वर्तन होतं ते गुणप्रेरणेनुसार होत असतं. आणि हे वागणं आपल्याला अनेक वेळा नकळत घडत असतं. आणि म्हटल्याप्रमाणे आपले मानसशास्त्रज्ञ पण असं वागतात की आपले साधारणतः 80% निर्णय सबकॉन्शियस मनाप्रमाणे होतात. आणि म्हणून माणसाने प्रयत्नांनी, साधनेनी जर आपला मूळ स्वभाव नीट समजून सुधारला नाही तर अनेक वेळा त्याचं वागणं चुकत असतं. कधी ते लक्षात येतं, कधी लक्षात येत नसतं, कधी आपल्या लक्षात येत नाही पण दुसऱ्याच्या लक्षात येत असतं. आणि मग अशा पद्धतीने अपेक्षाभंग आणि त्याच्यातून त्रास होत असतो. म्हणून आपल्याला जेव्हा दुसऱ्या माणसाच्या वागण्याचा फार त्रास होतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की तो समोरचा माणूस हा मुद्दाम नाही पण त्याच्या सहजतेने तो त्या त्रिगुणानुसार वागतो आहे. प्रत्यक्ष प्रत्येक माणूस हा आपल्या त्रिगुण रूपाचा वर्तनासाठी गुलाम आहे. म्हणजे आपण सुद्धा. आणि म्हणून दुसऱ्याच्या वागण्याचा फार संताप करून घेण्यात अर्थ नसतो. आणि स्वतःचं कधी चुकलं तरी स्वतःला सुद्धा संतापाने त्रास करून घेऊ नये. हा, सुधारणा आवश्यक करावी, आत्मपरीक्षण आरोप करावं. परंतु काही प्रमाणात हे सगळं अपरिहार्य आहे किंवा हे सगळं अटळ आहे हे आपण लक्षात घेतलं तर परत आपल्या वेगळ्या पद्धतीने आपण आपल्या जीवनाकडे आपण बघू शकतो, आपल्या स्वतःच्या जीवनाकडे, इतरांच्या वर्तनाकडे. आणि मग हा सुद्धा ह्याचा प्रॅक्टिकल त्रिगुणाचा उपयोग आहे. कारण जे त्रिगुण आहे ते त्रिगुणाचा फोर्स प्रचंड असतो, तो रेटा प्रचंड असतो. एखाद्या ठिकाणी रजाचा निर्माण झाला रेटा की तुम्ही कार्यकरण राहणार, एखाद्या ठिकाणी तमाचा निर्माण झाला की तुम्ही भडकणार, चिडणार, हे सगळं होत असतं. आणि हे आपण मुद्दाम करत नाही, ते होऊन जातं. होऊन झाल्यावर कदाचित दुसऱ्याने सांगितलं किंवा नाही सांगितलं तरी आपल्याला वाटतं हे चुकलं, परंतु ते होत जातं. असं इतरांचं सुद्धा होत असतं. आणि म्हणून हा जर का आपण त्रिगुणाचा भाग लक्षात घेतला तर आपल्याला जीवनामध्ये अनेक वेळा जो त्रास होतो तो होणार नाही किंवा तो झाल्यानंतर आपल्या हे लक्षात आलं तर त्याची तीव्रता कमी होईल. हा सुद्धा एक प्रॅक्टिकल त्रिगुणाचा उपयोग आहे. आणि मग ह्या पद्धतीने आपल्याला हळूहळू आपली योग्य पद्धतीने योग्य मार्गावर प्रगती करता येईल. ह्या ठिकाणी आपला एक भाग संपला आणि परत आपल्याला जो आज महत्वाचा भाग घ्यायचा आहे आणि जो अत्यंत महत्वाचा आहे
तो आहे उत्क्रांतीचा. आज किती वेळ आहे माहित नाही. वैजी मला सांगा 2 मिनिटं 5 मिनिटं राहिले असताना. हा उत्क्रांतीचा भाग महत्वाचा आहे आणि इथे उत्क्रांतीमध्ये आपण सगळ्या जवळजवळ योग ग्रंथांना स्पर्श करणार आहोत, कारण ह्या उत्क्रांतीचा भाग 3 योग ग्रंथात तरी तो आलेला आहे. आणि उत्क्रांतीचा संबंध ह्या विषयाशी काय आहे, योग ग्रंथाशी काय आहे, आणि योग ग्रंथ उत्क्रांती म्हणजे नक्की काय, हा सगळा भाग खूप समजून घेण्यासारखा आहे. कारण परत त्या ठिकाणी आपल्याला एक आपल्या स्वतःच्या बद्दलच अधिकाधिक ज्ञान होण्याची शक्यता आहे. आणि मुख्यत्वे ह्यावर स्वामीजींनी अत्यंत योग्य पद्धतीने आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीने विचार मंथन केलेलं आहे. आणि उत्क्रांतीचा योग्य भाग किती आहे, अयोग्याचा अयोग्य भाग किती आहे, उत्क्रांतीबद्दल जे समज आहेत ते समज किती योग्य आहेत, काही समज किती अयोग्य आहेत, गैरसमज आहेत, याबद्दल खूप विस्तृत लिखाण केलेलं आहे. हा उत्क्रांतीवाद म्हणजे नक्की काय? उत्क्रांती म्हणजे हळूहळू बदल घडून विकसित होण्याची प्रक्रिया. नेहमीच्या भाषेत म्हटलं तर उत्क्रांती म्हणजे हळूहळू बदल होऊन विकसित होण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे एखादा गायक असतो, तो गायक प्रयत्न करतो, कुठल्या तरी आपल्या त्या सारेगमप सारख्या परीक्षेत भाग येतो, त्या नंबर येतो, तो नंबर झाल्यानंतर त्याला इतर संगीताची सुद्धा आवड असते आणि मग अशा पद्धतीने सुरुवात करून 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 त्याची प्रगती करतो, म्हणजे संगीतकार होतो आणि एक प्रख्यात संगीतकार आणि प्रख्यात गायक नाव पावतो. आता ही एक प्रकारची उत्क्रांती झाली. म्हणजे उत्क्रांती म्हणजे हळूहळू बदल होऊन विकास झाला, अशी प्रकृती हा सर्वसाधारणतः उत्क्रांतीचा अर्थ समजला जातो. उत्क्रांतीवाद म्हणजे उत्क्रांतीचे सिद्धांत आहेत आणि ते सिद्धांत अनेक मांडलेले आहेत. त्याचा विचार म्हणजे असा की सगळ्या सजीव पृथ्वीवर हे सजीव जे आहेत ते निसर्ग नियमाप्रमाणे जन्माला येतात. ह्या सजीव जाती ज्या जन्माला आल्या पूर्वापार, त्या नैसर्गिक बदलांना तोंड देत ते उत्क्रांत होतात, जुळून घेतात. जे जुळून घेतात किंवा जे त्या ठिकाणी योग्य लायक ठरतात त्या जाती काळाच्या ओघात टिकतात. त्यांना जमत नाही त्या प्राणी जाती नष्ट होतात, त्यांची जागा नव्या जाती घेतात आणि हे बदल घडायला कोट्यावधी वर्ष जावी लागतात. असा ह्या जीव किंवा प्राणी उत्क्रांती सिद्धांताचा सर्वसाधारण गोषवारा आहे असं म्हणायला पाहिजे. आणि लामार्क, माल्थस, वॅलेस, डॉर्विन हे काही शास्त्रज्ञ आहेत, यांनी ह्या विषयावर संशोधन केलेलं आहे. हा कल्पनांचा, ह्या प्रोव्हन गोष्टी नाहीयेत, ह्या कल्पनाचा किंवा सिद्धांताचा संच आहे. आणि एक अनुक्रमिक, दिशात्मक आणि हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. ही पद्धतशीर बदलाची प्रक्रिया आहे. आणि अशा पद्धतीने हा उत्क्रांतीवाद्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. आपला काय संबंध आहे त्याची ते आपण पुढे बघूया. स्वामीजींनी म्हटल्याप्रमाणे यावर विस्तृत विचार विविध ग्रंथात मांडलेले आहेत. मन, मनाच्या इच्छा आणि परिस्थितीशी जुळवणूक करण्याची आपली क्षमता, या सगळ्यांची उत्क्रांतीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका लक्षात घेतल्याशिवाय या थेअरीला पूर्णता येणार नाही, हे ठामपणाने त्यांनी मांडलेलं आहे. या व्यतिरिक्त उत्क्रांतीमध्ये तथाकथित प्रगती झाली का अधोगती झाली यावर सुद्धा अत्यंत महत्वाचं भाष्य त्यांनी केलेलं आहे. आता स्वामीजीने जे विचार मांडलेले आहेत विविध ग्रंथात, त्याच्यावर खरं तर अधिक अभ्यास आणि संशोधन करणं गरजेचं आहे आणि ते यथावकाश होईल. आपल्याला साधारणतः प्रत्येकाला एक नेहमी कुतूहल असतं स्वतःविषयी, स्वतःच्या मूळ स्थितीबद्दल. म्हणजे बघा, आता आपण मोठे झालो की आपल्याला वाटतं बालपण आपलं कुठे गेलं, तिथे आपण परत जाऊ, तिकडच्या ज्या जुन्या मेमरीज असतील त्या करू. मग त्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार करतो. मग 71 साली झालेल्या 10वीच्या लोकांची गेट टुगेदर अशी बनतात. हे कशासाठी? म्हणजे आता ते सगळं झालेलं असतं, परंतु आपल्याला ते परत एन्जॉय करावं वाटतं. आता एवढंच नाही तर बऱ्याच वेळा आपल्याला वंशावळ बघायची वाटते. मी, माझे वडील, आजोबा, त्यांचे आजोबा, मग कुठपर्यंत वंश सुरू झाला हे पण आपल्याला कधी कधी उत्सुकता असते. का तर आपल्याला आपली मूळ स्थिती जाणून घेण्याबद्दल सहज जिज्ञासा असते.
काही लोक वंशावळ समजून घेतात, काही लोक कुलवृत्तांत काढतात. कुलवृत्तांत म्हणजे आता समजा तुमचं जे कुठलं आडनाव असेल त्या आडनाव किंवा अमुक गोत्रधारी अमुक आडनावधारी लोकांचा कुलवृत्तांत. मग या कुलवृत्तांतामध्ये मागे 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 जाते कोणतरी मूळ पुरुष घडतो, आणि त्या मूळ पुरुषानंतर मग जे काही कोणी कुलं वाढत जातं त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्यात जे कोण कर्तृत्ववान लोक असतात त्यांच्याबद्दलची माहिती असते. आणि मग ह्या माहितीमध्ये आपलं काही स्थान आहे का याच्याबद्दलचं पण थोडीशी जिज्ञासा असते. कुलं आहे, कुलदेवता आहे, कुलदैवत आहे, आपलं काय गोत्र आहे, म्हणजे सगळं हे जे आहे ह्याच्याबद्दल थोडीफार जिज्ञासा प्रत्येकाच्या मनात असते. ती जिज्ञासा कधी व्यक्त होते कधी अव्यक्त राहते. मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कशासाठी आलोय, कुठे जाणार आहे, कधी जाणार आहे, ह्या गोष्टी सुद्धा आपल्या मनात कधी कधी येतात. आणि आपली मूळ जाणण्याची जी जिज्ञासा असते त्या ठिकाणी आपली जिज्ञासा तरी का असते, कारण मी आज जो काही घडलेलो आहे त्याला तो बेस आहे. आणि म्हणून आपला आणि त्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचा किंवा ज्ञानाचा खूप चांगला संबंध आहे. आज आपण जो बनलेलो आहे तो कसा बनलेलो आहे, त्याच्यासाठी काय पद्धतीने हे माणूस बनलेला आहे किंवा आपण बनलेलो आहोत हे समजण्यासाठी आपल्याला उत्क्रांती समजून घ्यायची आवश्यकता आहे. आणि स्वामीजींनी तरुणांसाठी त्याच्यासाठी विशेष पाठमाला घेतल्या होत्या 91-92 सालात. त्याप्रमाणे त्याच्यावरती पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध झालेली आहेत. आपण असे का वागतो, वागावे कसे वगैरे, तीन एक पुस्तकं आहेत ती. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या योग ग्रंथामधल्या 3 ठिकाणी तरी ही चर्चा आहे उत्क्रांतीची. विषयोग मध्ये आहे, बुद्धियोग मध्ये आहे आणि श्रद्धायोग मध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन सुद्धा योग ग्रंथामध्ये असली तर माझ्या आता लक्षात नाही. मग अशी म्हणण्याप्रमाणे आपण असं का वागतो आणि वागावे कसे या पुस्तकामध्ये आहे. माइंड पॉवर मध्ये अत्यंत बेसिक ह्या पृथ्वीमध्ये जीव निर्माण कसा झाला आणि पृथ्वीवर वातावरण कसं, ह्या सगळ्याबद्दलची माहिती आहे. त्याच्याबद्दल उत्क्रांतीचे विचार आहेत. आणि व्हॉट माइंड मीन्स मध्ये पण खूप विस्तृत चर्चा आहे. पर्पज ऑफ युनिव्हर्स वगैरे अशी जी स्वामीजींनी पुस्तकं आहेत त्या बऱ्याच पुस्तकांमध्ये उत्क्रांतीची माहिती लिहिलेली आहे. आणि या उत्क्रांतीचा आपल्या आजच्या स्थितीशी काय संबंध आहे याच्याबद्दल तसा विचार केलेला आहे. आता आपण मध्ये बघितलं की ब्रह्माला इच्छा झाली आणि प्रकृती निर्माण झाली. या प्रकृतीची गुणमाया, आधी मूळ माया, नंतर गुणमाया, नंतर जडमाया, आणि मग या जडमायातून निर्मिती, परिपाळ, म्हणजे त्याचं हे निर्मिती, त्याच्यानंतर त्याचं प्रतिपादन हे करणं, सांभाळणं आणि त्याचा नाश. अशा पद्धतीने ही प्रकृती निर्माण झाली आणि मग त्याचं निर्माण, जगणं आणि विनाश हे चक्र सुरू झालं. त्याच्यानंतर मग त्रिगुण निर्माण झाले, पंचमहाभूत निर्माण झाली आणि विश्व, हा अध्यात्माचा भाग बघितला. विज्ञान काय म्हणतं, एक महास्फोट झाला, बिग बँग, काहीही नव्हतं आणि एक मोठा निर्गुण निराकार अस्तित्व, काही नसताना नसलेल्या स्थितीत महास्फोट झाला. हे विज्ञानाचं अशास्त्रीय विधान आहे, परंतु ते विज्ञानाने मान्य केलेलं आहे. कारण ते म्हणतात त्याच्यापूर्वी काय होतं आम्हाला माहित नाही. मग ह्या महास्फोटातून एक प्रकारची प्रचंड ऊर्जा निर्माण झाली, अजड ऊर्जा, म्हणजे जी प्रत्यक्ष तुम्हाला कधी दिसणार नाही, भासणार नाही, पण ती ऊर्जा आहेत. म्हणजे ही सब पार्टिकल जी ॲटॉमिक आहेत की ज्यांना म्हणजे गॉड पार्टिकल्स वगैरे म्हणतात, ती जी आहेत ती अजड पूर्ण त्या आहेत, पण ती प्रत्येक वेळेला दिसतील किंवा भासतील असं पण नाही. मग नंतर जड ऊर्जा निर्माण झाली. या ऊर्जा स्वरूप ईश्वर, सगळे विश्व आहे, हे आईन्स्टाईननी मांडलेलं प्रकरण आहे. म्हणजे हे विश्व जे आहे ते जरी मूळ ऊर्जा स्वरूप आहे. मग ह्या जड ऊर्जेतून या विश्वामध्ये तारे, ग्रह, आकाशगंगा, सूर्य ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. त्याच्यानंतर पृथ्वी निर्माण झाली. आता पृथ्वी सुद्धा पूर्ण लाल गोळा होता, उष्णतेचा, अग्नीचा सारखा असल्यासारखा. हळूहळू हजारो लाखो वर्ष गेले असतील आणि ही पृथ्वी थंड होत गेली. पृथ्वी थंड होत गेल्यानंतर हळूहळू या पृथ्वीच्या भोवती वातावरण निर्माण झालं. त्याच्यानंतर ह्या वातावरणामध्ये वेगळ्या पद्धतीने अभिसरण झालं आणि मग ह्या अभिसरणातून, ह्या वातावरणाच्या सांद्रीकरणातून मग वर्षा सुरू झाली, पाऊस सुरू झाला.
आणि असं म्हणतात की प्रचंड वर्ष हा पाऊस पडतच होता. आता पृथ्वीवर समुद्र निर्माण झाले, पाऊस निर्माण झाला, वातावरण निर्माण झालं, आणि मग त्या सगळ्या ह्याच्यातून त्या समुद्रामध्ये वेगळी वेगळी रासायनिक संयुग निर्माण झाली, ज्याला कंपाऊंड्स म्हणतात, केमिकल कंपाऊंड्स म्हणतात ती. आणि ह्या केमिकल कंपाऊंड्स मध्ये जे असलेले त्या समुद्रातले पाणी होते त्यात विशिष्ट आकाराचे ते थेंब तयार झाले, त्याला कोॲसर्वेट ड्रॉप्स असं म्हणतात. ह्या कोॲसर्वेट ड्रॉप्स मधून ह्याचं खूप डिटेल डिस्क्रिप्शन माइंड पॉवर पुस्तकात दिलेलं आहे स्वामीजींनी. ह्या कोॲसर्वेट ड्रॉप्स जरी प्रचंड तयार झाले तर त्यातले काही टिकले, काही राहिले, काहींचा नाश झाला, काही पुढे गेले. म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची उत्क्रांती. त्याच्यातून मग फ्री जीन्स तयार झाले. या फ्री जीन्स मधून हळूहळू हळूहळू सिंगल सेल लाईफ तयार झालं, ज्याला अॅमिबा म्हणतात, किंवा एकपेशीय प्राणी निर्माण होता तो निर्माण झालेला. आता म्हणजे हे जीव त्या ठिकाणी शिरला, त्या जडामध्ये हे अजड किंवा ही एनर्जी जी आहे, जीव ज्याला लाईफ म्हणतात किंवा प्राण एनर्जी आहे ती त्यामध्ये सरली. आता अशा पद्धतीने एकपेशीय प्राणी किंवा काय तो अॅमिबा तयार झाला. त्याच्यानंतर हजारो लाखो वर्ष गेले असतील, त्याच्यातून बहुपेशीय जीव निर्माण झाले. एकपेशीय प्राणी होता, त्या एकपेशीय प्राण्याला सगळ्या गोष्टी त्यालाच करायला लागायच्या. म्हणजे खाणं पण त्याचंच काम, फिरणं पण त्याचंच काम, जेवण तयार करणं पण, जेवण पचवणं पण, जे काही ज्या शरीराच्या त्या क्रिया असतील त्या सगळ्या एकपेशीय. मग नंतर हळूहळू त्या कार्याची विभागणी होऊन बहुपेशीय जीव निर्माण झाले, वनस्पती निर्माण झाली. मग सरपटणारे पाठकळा असलेले सस्तन प्राणी निर्माण झाले. त्याच्यानंतर काही पाण्यात जगणारे जीव निर्माण झाले, काही जमिनीवर जगणारे जीव निर्माण झाले, काही पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे जगणारे जीव निर्माण झाले. अशा पद्धतीने प्रगती होत 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 पाठीचा कणा असलेले प्राणी निर्माण झाले, सस्तन प्राणी निर्माण झाले, माकडे निर्माण झाली, आणि मग आधुनिक आदिमानव निर्माण झाला. आणि या आदिमानवातून सुद्धा उत्क्रांत होत होत आधुनिक मानव निर्माण झाला. अशा पद्धतीने ह्या मानवाची उत्क्रांती, म्हणजे खऱ्या पद्धतीने आपला पूर्वज कोण आहे, तर आपला पूर्वज म्हणजे तो एकपेशीय प्राणी आहे. जर का सजीव सृष्टीचा विचार केला तर प्रत्येकाचा पूर्वज तो आहे. आणि मग तो आधुनिक जो प्रायमरी मानव होता तो हळूहळू विकसित होत अधिक मानव झाला. आणि मग हजारो वर्षाच्या प्रगतीने त्या माणसाला आज उत्क्रांत मेंदू मिळालेला आहे. या उत्क्रांत मेंदूमध्ये चांगला वाईट विचार करण्याची बुद्धी दिलेली आहे देवाने. विज्ञान तत्व ज्ञान समन्वयाने स्वतःचं स्वरूप जाणण्याची क्षमता दिलेली आहे. आणि अर्थात अनेक इंद्रियांचे भोग आणि मनाचे सुखाच्या अनेक कल्पना या सगळ्या त्या माणसाला मिळालेल्या आहे. अशा पद्धतीने ही उत्क्रांती झालेली आहे. आता ईश्वराची इच्छा मी असावं आणि मी अनेक रूपात असावं अशा पद्धतीने असल्यामुळे सगळं विश्व निर्माण झालं. आणि ह्या विश्वामध्ये जे मनाचं तत्व आहे, अजळाचं तत्व आहे किंवा चेतनाचं तत्व आहे, त्याच्यातून हळूहळू ही जीव निर्मिती झालेली आहे. आता ही एक जीव निर्माण झाल्यानंतर त्या जीवाला सुखाची इच्छा झाली. म्हणजे एकपेशीय प्राण्याला असं वाटतं की सगळं मी करण्यापेक्षा 10 पेशी असतील तर मला काम सगळं वाटता येईल, म्हणून विविध पेशीय प्राणी निर्माण झाले. या विविध पेशीय प्राण्याला नंतर वेगळी वेगळी इंद्रिय निर्माण झाली, परत त्या कामाची विभागणी झाली. अशा पद्धतीने त्या मनाच्या सुखाची जी इच्छा होती, त्या सुखेच्या इच्छेप्रमाणे आणि परिस्थितीशी जुळून घेण्याप्रमाणे हळूहळू उत्क्रांती होत हा प्राणी विकसित झाला. आणि हे विकसित झाल्यानंतर काय काय बदल घडला हे आपण पुढच्या पाठात बघू. आणि मग हे बघत असताना या उत्क्रांतीमधला चांगला भाग कुठला आहे, या उत्क्रांतीमधला त्याज्य भाग कुठला आहे, चांगल्या भागाचा आपण उपयोग कसा करू शकतो, त्याज्य किंवा वाईट भागाकडे आपण कशा पद्धतीने काळजी घेऊ शकतो, हा सगळा विषय ह्या
आणि हे सगळं परत स्वामीजींनी प्रत्यक्ष साधनेला आणि ध्यान साधनेला जोडलेलं आहे. या योग ग्रंथामधला थोडासा समजायला अवघड परंतु समजल्यानंतर अत्यंत त्याला की उपयुक्त आहे हे कळणं, असा हा जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला समजून घेऊया. या ठिकाणी मी आता थांबतो आणि आपली नेहमीची प्रार्थना म्हणूया. सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी प्रार्थना त्या स्थितीमध्ये जा आणि आत्मचिंतन प्रार्थना म्हणूया. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या या पुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. हरिओम.